नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. नमस्कार, मी अनिता विलास मांजरे, सलग 2 वेळा लोकपूरचा सरपंच मांजरेवाडी. आणि आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि गेले 10 वर्ष झाले गावामध्ये काम करत आहे. गावामध्ये काम करत असताना भरपूर अशी विकास कामे गावात केली आणि गावचा विकास करता करता कुठेतरी तालुक्याच्या पदावरती काम करण्याची संधी मी आणि माझे पती असेल आणि अर्थाने तालुक्याच्या पदावर आम्हाला काम करण्याची संधी मिळावी म्हणून रेटवली पंचायत समिती गणामधून आम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. आणि जसा गावामध्ये विकास केला, गावाचे विकास करून गावचा कायापालट केला, तशाच पद्धतीने रेटवली पंचायत समिती गणामध्ये काम करण्याची इच्छा आणि खूप तळमळ आहे. आणि हे काम आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करून गेले 3 ते 4 महिने झाला आमची प्रचार यंत्रणा सुरू आहे. प्रचार यंत्रणेमध्ये आपल्या अर्थाने प्रत्येक घरोघरी आमचे 5 ते 7 फेरे झालेले आहेत. अशा पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे. आता पहिलं धोरण आम्ही उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षाकडून जाहीर केली. आता आम्ही आज आमचं म्हणजे दिशा धोरण आज ठरवायचं आहे. लगेच आता काय कशी धोरणं करायची, कसे प्रचार आहे. इथून मागं 4 महिने आम्ही घराघरात पोचलो. प्रथमतः आम्ही ज्ञानेश्वरी असेल त्यांच्या माध्यमातून पोचलो आहे. पैठणीचा खेळूया पैठणीचा कार्यक्रम, त्या माध्यमातून महिलांचा इतका उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. आणि हे पाहून आमची 4-5 गावचे लोकही ही एकनिष्ठेने आमच्या पाठीमागं उभी. ते आम्हाला कोणताही निर्णय घ्या तुम्ही, उद्या आम्ही अपक्ष जरी उभं राहिला असतो तरी आमच्या मागं होती. त्यामुळं आम्ही ठामठोकपणे सांगतो की आमचा विजय निश्चित आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुम्ही तटस्थ राहून आज सर्वसामान्य वाड्यावस्तीवरती जाऊन लोकांच्या मुळाशी जाऊन गरिबाची सेवा केलेली आहे. त्या अनुषंगाने तुम्ही या रिंगणामध्ये उद्या गुलाल झाल्याच्या नंतर पहिलं पाऊल तुमचं गोरगरिबांसाठी काय असणार आहे? गोरगरिबांसाठी म्हणजे आतापर्यंत गावातल्या सर्व महिला असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सर्व घराघरापर्यंत गावामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या आपल्या समाजाच्या मूलभूत गरजा असतील, पाणी असेल, रस्ते असतील, त्याचबरोबर वीज प्रश्न असेल आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचा दर्जा असेल, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्न सोडवण्यावरती काम करेल. नाही, ओळख तुमची साधी सोपी. तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात आणि मांजरे घराण्याची घराणशाही टिकवण्यासाठी तुम्ही स्वाभिमानी बाणा, कणकर, कणा, धनुष्यबाण घेऊन आता रिंगणामध्ये उभे आहात. तुमचं पाऊल असंच पुढे गगनाकडे जावो. गगनाला गवसन घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना या मतदारांच्या मनामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोडके पत्रकार, वार्ता लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.